रासायनिक खाद विक्री करणाऱ्या कंपनीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील डीलरला लिंकिंग पद्धतीने खाद विक्री केल्या जाते। म्हणजे एखादा प्रकारचा खाद खरेदी करायचा असल्यास त्यासोबत तुम्हाला ही औषध किंवा इतर काही खरेदी करावा लागेल अशी अट कंपनीकडून ठेवण्यात येते। परंतु त्या डीलरला लिंकिंगची वस्तू शेतकऱ्यांना विक्री करण्यास शासनाकडून बंदी आहे आणि त्यामुळे शासनाच्या निर्णयात व खाद कंपनीच्या अटीमुळे डीलरचा नुकसान होतो। त्यामुळे खाद विक्रेत्यांनी खाद खरेदी न करण्याचा निर्णय 4 मेला झालेल्या तुमसर तालुका एग्रो असोसिएशनच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। याबाबत असोसिएशनचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया। विजय हिवरकर, उपाध्यक्ष, जिल्हा असोसिएशन भंडारा। आजची मीटिंग आम्ही रासायनिक खत बंदबाबत खरेदी बंदबाबत ठेवलेली होती। कारण या विषयावरती आम्ही महाराष्ट्रामध्ये साधारण मागील 3 ते 4 वर्षापासून बराच पत्रव्यवहार केला होता, परंतु त्यांना कोणत्याच प्रकारचं असं उत्तर समाधानकारक मिळालं नाही किंवा कोणती कारवाई होत नव्हती। त्याच्यामुळे आम्हाला हा एक शेवटचा पर्याय म्हणून आणि शेतकऱ्याच्या हिताकरता की लिंकिंग होऊ नये। होतं काय की एखादं खत खरीदताना, युरियासारखं खत खरीदताना जर 50,000चं खत असेल तर तेवढ्याच किमतीचं लिंकिंग आम्हाला घ्यावं लागत होतं। कधी कधी किंबहुना त्याच्यामध्ये जास्त येतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आम्हाला शेतकऱ्याला देता येत नव्हतं। कारण ते विकलं तर इकडे कंप्लेंट व्हायची, अधिकारी किंवा शासन म्हणायचे की तुम्हाला लिंकिंग करता येणार नाही। परंतु मग हे बटेल आम्ही करायचं काय? तर या संबंधामध्ये बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्या आम्हाला धड सांगताही नव्हत्या आणि बोलताही नव्हत्या आणि त्याला दोषी होऊन आम्हालाच पकडलं जायचं। म्हणून आम्ही आता याच्यावरती आलेलो आहेत किंवा याच्या पुढे आम्ही कोणती खत खरेदी करणार नाही आणि जर याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचा त्रास होत असेल त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। परंतु हा मुद्दा एकदाचा सोक्षमोक्ष लागला गेला पाहिजे आणि याच्यामध्ये शासनसुद्धा ज्या कंपन्या आम्हाला बळजबरीने खतं विकतात त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। याच्यावर शासनाने पण काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। मी सुनील पारदी, एग्रो डीलर असोसिएशन भंडारा सचिव। आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी रासायनिक खताचा तुटवडा आणि रासायनिक खताच्या लिंकिंग बाबत तुमसर तालुका कृषी विक्रेता संघ यांच्याकडून आज प्रत्येक तालुक्याला मीटिंग घेण्यात आलेली आहे। भंडारा जिल्हा एग्रो असोसिएशनच्या वतीने आम्ही आवाहन केलेलं आहे की कुठल्याही रासायनिक खताची खरेदी करू नये। याबाबत आम्ही महाराष्ट्रात खरेदी करणार नाही, कारण लिंकिंग हा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे की आम्हाला ज्या कंपन्या आहेत ते कुठलाही फर्टिलायझर जेव्हा देतो त्यासोबत आम्हाला लिंकिंगचा पण मटेरियल देतो, परंतु आम्हाला कृषी विभागाद्वारे हे माहिती येतो की तुम्ही तो लिंकिंगचा मटेरियल शेतकऱ्याला देता येऊ नये, आल्यास तुमच्यावर आम्ही कारवाई करू। म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये त्याची खरेदी नाही करणार। जो आमच्याकडे आता उर्वरित आहे त्याची विक्री करू। पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही रासायनिक खते खरेदी करणार नाही, याची 1 मे पासून आम्ही याची हमी शासनाला दिलेली आहे।